नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुमच्यासाठी आज एक मस्त आणि नवा आणि कोरा व्हिडिओ घेऊन येत आहे। तर तो म्हणजे आपण कोरा नाही येतो, आपण मागे रोस्ट केला होता गणेश शिंदे आणि वाकचोरे फॅमिलीबद्दल। तर आज वाकचोरे फॅमिली खरंच सुधारली ती, खरंच का खोटं ते नाही माहिती, पण सुधारली ती आता। त्यांचा एकही व्हिडिओ अजून आलेला नाही आहे, भांडणांचा व्हिडिओ आज बात तो सही है। तर आता आज आपण बोलणार आहोत। त्या दिवशी मी गणेश शिंदेबद्दल रोस्ट केला, तर गणेश शिंदेच्या बहिणींना राग आला, आता तोंड फुगून बसलायत। आम्हाला थंबनेलमध्ये घेतलं नाही, आमच्या भावाला एकट्यालाच घेतलं। म्हटलं चला आज नाही घेऊन टाकू आपल्या व्हिडिओमध्ये, काय म्हणतात? तर मग चला सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओला। तर आजचा टॉपिक आहे गणेश शिंदे आणि त्याच्या बहिणी। त्यांच्या भांडणं तर वाढतच चालल्या तो। मला वाटलं आता बंद होईल, तेव्हा बंद होईल, नाही देवा कशाचं काय। तुम्हाला सांगते मी काय झालं असं। त्यांची व्हिडिओ नाही टाकत मी। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळत जातील। तर काय झालं माहिती का, आधीचे व्हिडिओ तर त्यांचे भांडणांचे भरपूर होते। 2 वर्षापूर्वी त्यांनी भांडण केली, दोघं भाऊ बहिणींनी। त्याच्यात 2 बहिणी आहेत आणि तो एक भाऊ आहे। तुम्हाला सांगते मी काय झालं। दोघं बहिणी, एक नेहा गवळी आणि एक, तिचं नाव काय, रूपाताई म्हणतात आहे, आणि गणेश शिंदे। आणि चौथी ती एक योगिता तरी एक गणेशची बायको आहे, आणि या दोघं बहिणी आहेत। या नाही त्या, असं सांगते मी तुम्हाला एक्झाम्पल। तर मग यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली। या दोघं बहिणी, भांडणं नाही येते, एक म्हणजे नाटक येते। मोठ्या बहिणीचं चॅनल नवीन आहे, तुम्हाला सांगते मी कशावरनं एवढं नाटक कसं चाललंय माझ्या डोक्यात, म्हणजे माझे विचार सांगते मी तुम्हाला की कसं असेल हे। मोठ्या बहिणीचं चॅनल नवीन आहे, आधी नेहाताईचं चॅनल यांनी ग्रो करून दिलं 2 वर्षापूर्वी। आता आहे दुसऱ्या बहिणीची वेळ, तर दुसऱ्या बहिणीचं चॅनल नवं आहे, व्ह्यूज येत नाही आहेत बऱ्यापैकी, थोड्याफार 1-1.5 लाख व्ह्यू येतात। तर मग आपल्या बहिणीचं चॅनल कसं ग्रो करायचं हे गणेश शिंदेच्या मनात आलं। तर गणेश शिंदेने आपल्या बहिणींशी भांडायचं ठरवलं। भांडणं तर बरंच सुरू झाली यांची, आणि भावा बहिणींची भांडणंही सुरू झाली। नेहा गवळीने काय म्हटले, ये तुला बघते मी, मारते तुला। आणि हा आपला गण्या भाऊ गेला लगेच नाचत बहिणीकडं, स्वतःहून मार खाण्यासाठी। म्हणतो काय व्हिडिओ चालू करून म्हणतो काय मस्त शहाणा, मी जातो तिच्याकडे, बघतो काय करते ती। आणि जाऊन स्वतः मस्तपैकी उंदरावाने मार खाऊन आला तिथं जाऊन। त्याची बायको, आपला नवरा मार खातोय, त्याची बायको तिथं उभी राहून फक्त गंमत बघते, अशी गंमत बघते तिथं उभी राहून फक्त। एखादी बायकोने आपल्या नवऱ्याला मार खाताना बघितलं असतं तर कसं वाटलं असतं। तिचा नवरा तिला बोलतोय गाडीतून उतरल्यावर की योगिता तू मला घेऊन आली। योगिता काय म्हणते, मी कुठं आणलं तुम्हाला, तुम्हीच तर मला आणलं। एवढं नव्हतं योगिता खरं बोलायचं बाई। आता तुम्हाला नॉन योगिता काय म्हणते, अहो रस्त्यावर नका तुम्ही एवढं बोलू लोकांना। हा बरोबर बोलते योगिता, लोकांना माहिती पडेल ना बाई की तुमचं हे सगळं भांडणं नाटकं आहेत आणि व्ह्यूजसाठी चाललंय, तुम्हाला सांगावं लागेल त्यांना। आणि एक तुम्ही त्यांचा व्हिडिओ जाऊन बघा, मी त्यांचा व्हिडिओ लावत नाही इथं, त्यांचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा, बघायचा असेल तर तुम्हाला, नाही तर काय आपल्याला गरज नाही आहे। त्यांचा व्हिडिओ जाऊन बघा, कारण की त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी काय केलं, जेव्हा त्याच्या बहिणीला आवाज देतो ए इकडे तर तेव्हा त्याची बहीण बाहेरच उभी असते, जशी काय त्यांची वाट बघतच होती की हा येणार आहे मला बोलवणार आहे। आवाज दिल्याच बरोबर बहीण लगेच बाहेर येते, बाहेर पण नाही लगेच तिथं उभी, तिथूनच इकडे याच्याकडे येते। आणि भावाला का मारते, नुसतं क्षुल्लक कारणावरून। ती काय म्हटली तिच्या भावाला, गणेश शिंदेला, की चल घरी जाऊन बोलूया आपण, आपल्या भाषेत म्हणूया, चल घरी जाऊन भांडण करूया आपण। तर गणेश शिंदे म्हटला तर नाही, इथेच बोल काय बोलायचं तर एवढ्या कारणावरून तिने तिच्या भावाला मारलं। गणेश शिंदे हा रडकं बाळ आपल्या मोठ्या बहिणीकडे गेला, मोठ्या बहिणीला जाऊन सांगतो की मला नेहा गवळीने मारलं। रूपाताई संतापली, रूपाताई म्हटली चाल मी पण येते, बघते कशी माझ्या भावाला मारलं तर। रूपाताई लगेच साडी खोचून पटकन गेल्या बहिणीकडं,
आणि त्यांची आई, अहो मला वाटलं वाकचोरे फॅमिलीसारखी यांची आई यांना काही बोलत नसेल. नंतर यांचा व्हिडिओ बघितल्यानंतर मला समजलं की यांच्या सगळ्या प्लॅनमध्ये यांची आईसुद्धा सामील आहे. क्या बोला तूने? तर काय करायचं देवाने, हे लोक यांना यांना थोड्याफार लाजा वाटल्या पाहिजे की आपल्या म्हाताऱ्या आईला सुद्धा आपण या आपल्या नाटकी भांडणांमध्ये सामील करतोय. तर त्यांची बहीण गेली तिथं भांडण्यासाठी आणि मोठ्या बहिणीने रुपाताईने नेहा गवळीला विचारलं की का ग माझ्या भावाला का मारलं तू? माझं बाळ रडत रडत माझ्याकडे आलं सांगायला, ताई नेहा गवळीने मला मारलं. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. का मारलं ग तू माझ्या भावाला, का मारलं ग? यांच्या भांडणी सुरू झाल्या आणि या दोघं बहिणीच्या भांडणी म्हणजे तुम्ही बघा, या दोघं बहिणी हसताना स्पष्टपणे दिसत आहेत. यांच्या तोंडावर थोडं सुद्धा राग आणि संताप काहीच दिसत नाहीये, थोडासा सुद्धा नाही म्हणजे. आणि ती योगिताई तर सुद्धा मस्तपैकी हाताची घडी घालून उभी गंमत बघतीये, जशी काही ती पिक्चरला आली आहे किंवा कोणाची लोकांची भांडण बघतीये असं मला वाटतं. आणि योगिताला जर बोलायला गेलं तर योगिता म्हणजे त्यांच्या घरातलं एक लहान लेकरू. आणि गणेश शिंदे त्याच्या मुलींनाही सोबत घेऊन गेला होता. त्याला 2 मुली आहेत, शिवानी आणि खुशी. तर त्याही गाडीमध्ये होता. त्यांना काय सांगतो उतरताना, तुम्ही खाली उतरू नका बरं का, मध्येच थांबा, बघतो मी हिच्याकडं बघतो. हा बेटा बरोबर आहे, तुम्ही खाली उतरू नका. तुम्ही जर खाली उतरला तर यांच्या भांडी तुम्ही मिटवणार ना, उतरू नका, तिथंच थांबा. तर दोघं बहिणीची मस्त भांडणी चालू, मस्त धराधरी रोडावरच धराधरी चालू यांची. त्यांना लाजा वाटते नाही, आपण रोडावर आहेत, आपले घर जवळ आहेत, घराजवळचे लोक काय म्हणतील, आकलीचा थोडासा सुद्धा पत्ता नाहीये. आणि मोठी बहीण विचारते नेहा गवळीला की मोठी बहीण म्हणजे रुपाताई विचारते नेहा गवळीला की तू माझ्या भावाला का मारलंस? नेहा गवळी सांगते, तो मला काय म्हटला, तो मला म्हटला नेही नेही म्हटला, तो नेही नेही. लग आपला गण्या भाऊ बी सांगू लागला की मला जिपऱ्या म्हटली, जिपऱ्या. अरे गण्या भाऊ, तू जिपऱ्या आहे तर जिपऱ्याच बनणार की तुला. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. आणि कशावरून मारलं म्हणे, तर बहिणीला नेही नेही म्हणलं म्हणे, याच्यावरून मारलं म्हणे. आणि मार खाल्ला. त्या व्हिडिओमध्ये काय म्हणत होता गणेश शिंदे की मला म्हटली येऊन मला मारून दाखव गणेश शिंदे, तुला बघते मी, असा म्हटला. म्हणजे किती 2 तोंडी लोक आहेत हे, गांडुळासारखे. यांची एवढ्या शुल्लक भांडणावरून बहिणींची मारामारी. बहिणी नुसत्या मारताय. गणेश शिंदे मस्त व्हिडिओ काढतोय, पण एकाची हिंमत झाली नाही की आपण आवरावं, भांडण आवरावी. एकानेही भांडण आवरण्याचा प्रयत्न केला नाही. मला सांगते मी, त्याच्या बहिणीला नेही म्हणल्याचा एवढा राग आला. तर असं तर माझे पप्पा पण माझ्या मम्मीला शिमी म्हणतात. माझ्या मम्मीचं नाव तर सीमा आहे. माझे पप्पा पण माझ्या मम्मीला शिमी म्हणतात. माझ्या मम्मीने काय करायचं, म्हणू नका लगेच मारायचं. माझी मम्मी करणार नाही असं. तो विषय सोडा हो, ते तर नवरा बायको आहेत. भावाची गोष्ट सांगते मी तुम्हाला. माझा भाऊ जेव्हा लहान होता तेव्हा आम्ही मुली भांडे खेळायचो. मुलींचे खेळ तर तुम्हाला माहितीच असतात, भांडे खेळणे, लंगडी, लपाछपी, खेड्यागावाकडे असंच असतं. तर तो माझ्याबरोबरच फिरायचा. आम्ही सगळ्यांचे भाऊ, लहान भाऊ बहिणींमध्येच खेळायला येतात. मी त्याला एवढी मारायची, पण तो आमच्यामध्येच खेळायचा. मी पण का मारायची की त्याच्यावर डाव नको यायला, राज्य नको यायला त्याच्यावर, नाही का, म्हणून त्याला मारायची. पण तो कधीच मला उलट उत्तर म्हटला नाही. आणि आता मोठा जरी झालाय, आता मोठा झालाय, तो 19-20 वर्षाचा आहे तो आता. त्याला मी काळा पिवळा निळा काही पण म्हणून घेते, पण त्याच्यात बात तो सही है. पण तो कधीच मला लाल पिवळी निळी म्हणत नाही. तो मला दीदीच म्हणतो. Oh my God! Wow! ते तर माझ्या पप्पांचं उदाहरण सांगितलं, हे तर मी माझ्या भावाचं उदाहरण सांगितलं. हे पण भाऊ बहिणीच आहेत. काय म्हटलं भाऊने तुला, काय झालं ताई, तुला भाऊ एखाद्या वेळेस म्हटला नेही, काय झालं? पण ताई तू एक वाईट केलं, तू त्याला 2-3 नाही मारायचं, चांगला चोपून घ्यायला पाहिजे होता. कारण त्या गणेश शिंदेला खरंच जास्त झालंय, असं मला नाही वाटत, पूर्ण पब्लिकला वाटतंय.
माझ्या पब्लिकला नाही, तुमच्या पब्लिक तुम्ही या लोकांचं कमेंट सेक्शन वाचा. यांना कमेंट सेक्शन वाचायला लाजा सुट्टा वाटता नाही का? यांचे व्हिडिओचे टॉपिक बघता बघता डायरेक्ट माझ्या डोक्यामध्ये पोट दुखायला लागलं. कुछ भी समजलं का तुम्हाला मी काय सांगितलं? तर मग चला बोलूया पुढे. नेहा गवळीला मारायसाठी गण्या भाऊ आपला त्याच्या मोठ्या बहिणीला घेऊन गेला आणि नेहा गवळीला सांगतो काय, बघ मी तुला मारायला 2 माणसं आणलेत. कारण गण्या भाऊकडून एका लेडीजला मारलं जात नव्हतं किंवा त्याची बहीण आहे म्हणून दुसऱ्या बहिणीला घेऊन आला मारण्यासाठी. म्हणजे हे नाही का बहिणींमध्ये भांडणं लावायचे काम झाले. आणि योगिता खरे भांडणे ते योगिताने लावलेत. योगिता ते म्हणताले का आमच्याकडे एक म्हण आहे, दोघांची भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. अच्छा हमको सिखा रिया है. अशी गोष्ट झाली त्यांची वाली. दोघा बहिणींची भांडण झाली आणि योगिताचा लाभ होऊन गेला. योगिता त्यांच्या घरामध्ये एक नंबर शानीबाई दिसते मला. जेवढी ती भोळ्याचं नाटक करते ना तेवढी भोळी दिसत नाही ती. बेकारबाई आहे ती. आई हो कस काय समजलं, कस काय एखादी बाई कन्व्हिन्स झाली असेल व्हिडिओ काढण्यासाठी. असे व्हिडिओ पब्लिक काय म्हणेल, बाई तू म्हातारी बाई आहे ना, तुला काही वाटू द्या. म्हाताऱ्या बाई ही काही जरा भान ठेवा आपल्या वयाचा. यांचे व्हिडिओ कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. साला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. बघितल्यावर डायरेक्ट मला माझ्या आतड्या डायरेक्ट तोंडात आल्या. म्हटल्या फेक आम्हाला बाहेर फेक. मी वापस आशेमध्ये घातल्या त्यांना हात टाकून आणि त्यांचे व्हिडिओ बंद केले लगेच. आणि मला तर वाटतं ह्या फॅमिलीला येड्यांची जत्रा म्हटलं किंवा येड्यांची जत्रा असा टॅग जरी दिला तरी भरपूर आहे. विनोभाऊचा व्हिडिओ आला, चांगला आला, पण ती विनोभाऊने त्या व्हिडिओमध्ये त्या मांजर एका कुत्रा आहे त्यांच्या घरामध्ये, प्यू प्यू म्हणतात तिला, प्यू प्यू म्हणतात तिला. तर त्या बिचाऱ्याला कुत्रा आहे मांजर आहे असं पकडलेलं पार असं मानेमध्ये. अरे थोडा लाजा धरा, मुक्क जनावर येते, त्यांना दुखापत होईल याचा तर विचार करा जरा. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.